नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीब उद्यमशीलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर फ्राय पावडर हा असा काही प्रकार असतो हेच मला ठाऊक नव्हतं. जेव्हा मी ती फ्राय पावडर वापरून बघितली तेव्हा त्याचे फायदे बघून मला खरंच आश्चर्य वाटलं. मग ही फ्राय पावडर म्हणजे नेमकं काय आहे, ती कशी किंवा कुठे तयार होते, हे असे अनेक प्रश्न माझ्या मनात आले. त्या प्रश्नांची उत्तरं जर का मला हवी असतील तर मला सुषमाताईंना म्हणजे सुषमा करकरेंना यांना भेटावं लागेल हे मला कळलं. तर मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण घेणार आहोत सुषमाताई करकरे आणि दिलीपदादा करकरे यांच्याकडून. चला तर स्वागत करूया त्यांचं दिल के करीब उद्यमशीलमध्ये. आणि हो, तुम्हाला जर का काही प्रश्न असतील ना तर प्लीज कमेंट्समध्ये टाका, आम्ही नक्की तुम्हाला उत्तरं देऊ. नमस्कार. नमस्कार. वेलकम टू दिल के करीब उद्यमशील. थँक्यू. मला ना मी ती फ्राय पावडर वापरून बघितली आणि मला खरंच म्हणजे आत्ता इंट्रोडक्शन केलं त्याप्रमाणे मला खूप प्रश्न पडले. कारण ती मला एक मॅजिक पावडर वाटली बरं का आधी, की त्या आधीसुद्धा आपल्या घरामध्ये भरपूर आपण तळण करतो. म्हणजे लहानपणापासून आपण आई आजी सगळं बघत आलेलो आहे. मी स्वतः स्वयंपाक करते, माझी लेक पण करते. पण ही खरंच मॅजिक पावडर आहे आणि तुम्ही जसं क्लेम करता तसं ते जे गाळतो ना आपण तेल, त्यानंतर चकचकीत पहिल्यासारखं होतं तेल. सो मला माझ्या मनामध्ये खूप प्रश्न आहेत, पण त्याआधी मला तुमचं स्वागत करायचंय. सो गोड गोड गप्पा होणार आहेत, तर तुमचं तोंड गोड करून मी तुमचं स्वागत करते. धन्यवाद. अद्वैत दादा यांचं सहज हवन एंटरप्राइज आहे. ऑर्गॅनिक गूळ आहे या खरवसामध्ये. तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही अद्वैत दादाला सुद्धा ओळखता. सो हे तुमच्यासाठी त्यांनी आणलंय. थँक्यू. मी त्यांच्याकडे घेतला पण आहे आणि पुष्कळ दिला पण. अच्छा, वा वा. सगळ्यांच्या प्रोग्राममध्ये गिफ्ट घेताना बघून असं वाटायचं आपल्याला पण कधीतरी असं मिळायला पाहिजे. ती संधी आज आलेली आहे. अरे वा. धन्यवाद. सो तुम्हाला कल्याणीताई मोडक माहिती माहिती आहे. आहे. क्रिएटिव्ह माइंड्स हा त्यांचा ब्रँड आहे आणि आता गणपतीचे दिवस चालू आहेत. सो मला असं वाटलं की तुमच्यासाठी छानपैकी एक दिवा. थँक्यू. अरे वा. वा, मस्त एकदम. आणि या सुंदर आहे बनवलेलं. हो ना. आणि पाटीवर गणेशाचं चित्र सुद्धा आहे. अरे वा. अरे वा. प्रिय दैवत आहे त्यामुळे छानच आहे गोष्ट. सो प्रश्नांकडे येऊया आता. फ्राय पावडर म्हणजे नेमकं काय आहे आणि ती कशापासून बनते आणि तुम्ही त्या फ्राय पावडर पर्यंत किंवा फ्राय पावडर तुमच्यापर्यंत कशी पोहोचली? एका केमिकल कंपनीत मिस्टर करकरे काम करत होते आणि समहाऊ काही कारणाने ती कंपनी बंद व्हावी झाली. मग एवढ्या एम्प्लॉईजचं पोट भरण कसं करणार आता, म्हणून मग नेटवरती शोधायला गेले की काय काय अवेलेबल होऊ शकतं आपल्यासाठी. म्हणजे दिलीप दादाच. तर मग त्याच्यामध्ये शोधताना हे फ्राय पावडर दिसलं आणि आपल्या भारत देशात तळण घरोघरी होतच होतं. आणि त्याला दुसरं कारण म्हणजे आई आजी तळताना शेवटचे गाणे खायचे, तोपर्यंत तेल जळायला लागायचं आणि तेलकट भजी किंवा काळी थोडीशी झालेली भजी खायची किंवा पापड तसे असायचे. त्याच्यामुळे दोन्ही मिळून असं नक्की ठरवलं की नाही, हे आपल्या ह्याच्यात फायद्याचं आहे आपल्या देशात. आणि म्हणून मग आम्ही त्या लोकांना कॉन्टॅक्ट केला आणि कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांनी अजिबात काही आडेवेडे न घेता खुश होऊन स्मूथली महत्त्वपूर्ण दिलं. हे अमेरिकेचं प्रॉडक्ट आहे आणि अमेरिकेच्या बर्नार्डनी हे 71 मध्ये शोधलेलं आहे. पण त्यांना जेव्हा कळलं की आपण घरोघरी फ्राईंग करतो त्यांना खूप आश्चर्याचा धक्का बसला, कारण अमेरिकेत काही होतच नाही. अमेरिकेत नेहमी कमर्शियलच वापरलं जातं आणि त्याच्यामुळे तिथे हे घरांमध्ये नाही, अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. ते फक्त करत नाही. पॅक्ड आणि फ्रीज फ्रोझनच असतं त्यांच्याकडे जास्त. आता वापरायला लागलेत का आपले इंडियन लोक खूप गेलेत, आता घरोघरी वापरायला लागलेत, पण फ्राय पावडर अजून तिथे घरोघरी आलेली नाही आहे. तर कमर्शियल असल्यामुळे मग आम्ही ठरवलं की आपल्या ह्याच्यात खूप फायद्याचं ठरेल आणि म्हणून त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांनी इझिली आम्हाला देऊन दिला, बिना काही किचकिच करता किंवा अटी न ठेवता.
इझिली आम्हाला प्रोव्हाइड करायला सुरुवात केली. सो हे प्रॉडक्ट तुमचं नाहीये, म्हणजे तुम्ही बनवलेलं नाहीये, पण ह्याचं डिस्ट्रीब्युशन तुम्ही करता ऑल ओव्हर इंडिया. ऑल ओव्हर इंडिया. येस. ओके ओके. मिरॉयल नावाची कंपनी अमेरिकेची ते याचं उत्पादन करते आणि हे खनिजापासूनही बनलेलं आहे. ते खनिज त्यांच्याकडे मिळतं, खास क्वालिटीचं आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला जे मॅजिकल बेनिफिट मिळतात ते त्याच्यामुळे. अच्छा. सो एक्झॅक्टली काय आहे त्या पावडरमध्ये? ती थोडीशी मला परलाईट fluffy. आणि म्हणजे ढोबळ मनाने सांगायचं किंवा बोलायचं तर परलाईट आणि सिट्रिक ऍसिड याचं कॉम्बिनेशन आहे. आता परलाईट म्हणजे असं मिठासारखं किंवा हिंगासारखं किंवा नाही, तेच म्हणते मी, बारीक वाळूसारखं काहीतरी फ्लफी आहे. फ्लफी वाटली ती. हा, तर ते असल्यामुळे आणि सिट्रिक ऍसिड मिक्स केल्यामुळे तो फील येतो तो. अच्छा. ओके तर जसं येतं तसंच आम्ही विकतो, आम्ही काही करू नाही शकत त्याच्यावर. ओके ओके. आणि अख्ख्या भारतात फक्त तुमच्याकडे आहे? हो, आम्ही पोल एशियाचे डिस्ट्रीब्युटर आहोत. बरं. आणि मला अभिमान वाटतो सांगायला की खूप लोक त्यांना कॉन्टॅक्ट करतात की आम्हाला एजन्सी द्या म्हणून, पण ते प्रत्येक वेळी मिस्टर करकरांकडे डायरेक्ट करतात. ते कोणालाही एंटरटेन करत नाहीत. ही खूप विशेष गोष्ट आहे त्यांची. हो ना, ते करू शकले असते ना. करू शकले असते. का एकाला दिलं 4 लोकांना द्यायला काहीच कठीण नव्हतं, पण ते नाही करत आहेत तसं. पूर्ण ऑथॉरिटी त्यांनी मिस्टर करकरांना दिलेली आहे. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. वा वा वा. सो आपण सुरुवातीपासून जर का तुम्ही सांगू शकलात की किती साली हे सगळं झालं आणि सुरुवातीला तुम्हाला काय टीदिन प्रॉब्लेम्स आले किंवा भांडवल किती लागलं या सगळ्यासाठी? बोलताय एक पहिला कंटेनर आणण्यासाठी मी हा प्रश्न नेहमी का विचारते माहितीये, कारण अनेक असे लोक आहेत, आपले मित्रमैत्रिणी आहेत जे दिल के करीब नेहमी बघतात. प्रत्येकाच्या मनात असतं की आपण छोटा मोठा एखादा बिझनेस चालू करूया आणि तुमच्यासारख्या सक्सेसफुल लोकांकडून त्यांना खूप काही शिकायला सुद्धा मिळतं. पहिली गोष्ट म्हणजे एकतर कंटेनर आणायचं होतं, त्याला जे भांडवल लागतं 16 ते 20 लाख रुपये, तर ते उभे करायचे होते. त्यासाठी हिनी मदत केली. हिने आपल्या जागेने देऊ केले की लागले तर तुम्ही नक्की काय. थोडं आमचं सेव्हिंग होतं ते घेतलं आणि तिथून सुरुवात केली. त्यांनी आम्हाला थोडं क्रेडिट पण दिलं, त्यामुळे तेवढा हातभार लागला सुरुवातीला. पण सीझन देणं हे महत्वाचं होतं. ते घेऊन कमी इंटरेस्टवर आम्हाला लोन मिळालं बँकेतून आणि त्याच्यामुळे सुरुवात झाली. अच्छा. पण 16 ते 20 लाख हे भांडवल खूप मोठं आहे आपल्यासारख्या कुटुंबांना. तर मला असं विचारायचं आहे की तुमचा पूर्ण विश्वास होता या प्रॉडक्टवर जेव्हा तुम्ही सुरू केलं? एक गोष्ट अशी होती की आपल्या देशामध्ये इतकं फ्रँक होतं तेवढं आणखी कुठे होत नाही माझ्या अंदाजाने. आणि घरोघरी रस्त्यावर सगळ्या ठिकाणी वडे वगैरे बनत असतात, त्यामुळे आणि ह्याचा फायदा होतो डायरेक्टली फायनान्शियली पण सेव्हिंग होतो. त्यामुळे खात्री होती की हे विकले जाईल नक्की चांगल्या प्रकारे. अच्छा. पण ते वापरून बघितलं होतं आम्ही तुम्ही? घरात खूप आमचे प्रयोग झाले. आमच्याकडे रोज उठून प्रयोगशाळा चालायची. फ्रोझन समोसे आणायचे, वडे आणायचे, पुऱ्या आणायच्या आणि घरात तळून बघायचं आणि त्याच्यावरती वेगवेगळे वजन करायची. किती तेल संपलं, किती तेल झालंय. खूप सुरुवातीला 2 वर्ष आमचे प्रयोग चालायचे. आणि प्रयोगशाळा झाली. त्याच्यामुळे आमचे शेजार पाजारचे खूप खुश असायचे की यांच्याकडे समोसे झाले की आमच्याकडे येतात. आणि एवढे समोसे घरात कोण खाणार, त्याच्यामुळे आम्ही मग शेजार पाजार त्यांना द्यायचो होते. ते खूप खुश असायचे. अच्छा अच्छा. ओके. सॉरी. हा. मग आणि खात्री असल्यामुळे मग वर्ड टू वर्ड माउथ सुरू केलं. आणि मग जे काही हलवाई आणि मिठाईवाले आहेत प्रसिद्ध लोक सगळे, त्यांना अप्रोच केलं. सगळ्यांना थोडा हे होतं, नवीन गोष्ट होती, कोणालाच माहिती नव्हतं. आणि काय होतं, हलवाई प्रकार असा आहे की तो पिढीचाच धंदा असतो सगळ्यांचा. बरोबर. तर आमच्या आजोबांनी वापरलं तर आम्ही कसं वापरणार, ते तर करायचे छान. त्यामुळे तो सुरुवातीला जो ब्रेकिंग आईस असतं तेवढं करायला कष्ट पडले. पण ह्या पावडरचं खासियत अशी आहे की एकदा पावडर तेलात पडला गरम की तो स्वतःच बोलतो, आपोआप लोकांना दिसतं रे तेल हलकं झालं, चांगलं झालं. त्यामुळे मग नंतर त्रास झाला. पण लोकांच्या मनात ही सुद्धा शंका आली की त्यात केमिकल्स आहे, आपल्या शरीराला चालतील का हे केमिकल? किती काही सांगावं लागतं. सगळ्या कंपनीने इतकं संशोधन केलं याच्यावरती, त्यांनी भरपूर टेस्ट केले आहेत. पण अजूनही सगळ्या ठिकाणी ते लोक घेत नाही. काही लोकांना असं वाटतं की आमचं आतापर्यंत चाललंय, काही झालं नाही वापरत आम्ही, असेल चांगलं पण आम्ही दूर राहतो. असा विश्वामित्री पवित्रा घेतात पुष्कळ लोक, तो मात्र अजून नाही. त्यांना दारू चालते, सिगरेट चालते, पण ह्याच्यामध्ये केमिकल्स आहेत बाबा. असाच प्रश्न आहे. म्हणजे पुष्कळ असं वाटतं की ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या लवकर पसरत नाहीत.
वाईट सवयी लवकर लागतात, पण रामदेव बाबा इतके सांगतात प्राणायाम करा, अनुलोम विलोम करा, ते लवकर पकडत नाहीत लोक. तसं ह्याचं होतं, मी अक्षरशः हेच उदाहरण देतो. पण एवढं नक्की आहे की ज्या लोकांना नीट समजलंय, खास करून गृहिणींकडून आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आणि तोही पुण्यातल्या सदाशिव पेठेतल्या गृहिणींकडून. तिकडून आम्हाला मॅक्सिमम डिमांड येते आणि रिपीटेड घेतात लोक, गिफ्ट पण देतात. तर सर्वात मोठा पुरावा आहे की प्रॉडक्ट किती फायदेशीर आहे. मी वापरलंय हे, पण एकदा, कारण जवळपास लाखो लोक हा एपिसोड बघणार आहेत, तर सगळ्यांना एकदा सांगाल का की हे नेमकं कसं वापरायचं? कढईमध्ये तेल घ्यायचं, फोडणीच्या वाटीमध्ये तळायचं नाही, हे आधी पहिला गृहिणींनी लक्षात घ्यावं. खूप जणांना सवय असते, अरे एवढेच तर फोडणीच्या वाटीत तेल घेऊन करता, अजिबात करायचं नाही. ना कमीत कमी पाव ते 300 ग्राम तेल कढईमध्ये घ्यायचं, ते गरम करायचं, आणि जेव्हा आपण पदार्थ सोडणार त्या क्षणाला त्याच्यातली पावडर, त्याच्यात चमचा दिलेला असतो, त्या चमच्याने पावडर त्याच्यात सोडायची. म्हणजे मला प्रमाण सांगता का? तसं 1 लिटरला 2 ग्राम असं हिशोब आहे. तो चमचा 1 ग्रामचा आहे. काढू शकतो चमचा त्यातला? सील आहे का ते? हा, सील आहे. दाखवता येईल ना, पण परत सील करता येईल. तर पावडर टाकायची आणि झाऱ्याने हलवायचं. चालू करू की थांबू? नाही तुम्ही. झाऱ्याने हलवायचं आणि नॉर्मल तळतो तसं तळायचं. असा चमचा आहे, असा डोंगर नाही करायचं, सपाट दाखवायचं, सपाट धरायचं. हा 1 चमचा झाला. हा 1 ग्रामचा आहे. ओके. सो असे 1 लिटरला किती टाकायचं? 2 चमचे 1 लिटरला. 1 लिटरला. ओके. हा भरून सपाट करायचा. ओके. ते एरवी काय आपण घरात 2 लिटर 1 लिटर तेल घेत नाही वापरत, तर मग अर्धा चमचा किंवा 1 चमचा टाकायचं. डिपेंड्स ऑन तुम्ही किती तळणार आहात आणि किती क्वांटिटी घेतली आहे. आणि मग नॉर्मल जसं तळायचं तसं तळतो आपण. त्याने मग पावडरनी तेल तर तळण तर चांगलं झालं, पण तेल उरलंय आणि ते वाया घालवायचं नाही आपल्याला. मग म्हणून मध्ये हा फिल्टर जो आहे हा 150 सेंटीग्रेडचं तापमान सहन करतो. त्याच्यामुळे आपण तळण झाल्यावरती 20 मिनिटांनी, जास्तीत जास्त अर्ध्या तासाने ह्याच्यातनं तेल घालून घ्यायचं. सगळा 99% कचरा उडकतो आणि खाली स्वच्छ तेल मिळतं. आपण घरामध्ये परत परत तळण करत नाही, त्याच्यामुळे ते तेल स्वयंपाकघरात रोजला वापरून टाकायचं, रेग्युलर राहायला. पिठामध्ये, आमटीला, भाजीला नाही, अजिबात येत नाही. या पावडरची हीच खासियत आहे. फिश तळलं ना तरी तेलाला वास राहत नाही, याची स्पेशालिटी आहे. आणि हे प्रूव्हन आहे, म्हणजे सगळ्या फिश लोकांना, खाणाऱ्या लोकांना आम्ही हे दिलेलं आहे आणि टेस्ट केलेलं आहे. मी काय केलं माहितीये, तळणीचं तेल हे गाळलं पण ते बाजूला ठेवलं आणि ते तळण्यासाठीच वापरते मी. नाही, असं जरुरी नाही, अजिबात नाही. महत्वाचं हेच आहे की तुम्हाला तेल वेगळं ठेवायची गरज नाही, वापरून टाकायचं. तळण झाल्यानंतर साधी पद्धत अशी की तळण झाल्यानंतर ज्यांच्याशिवाय पण तळतो, फॅमिली किंवा आपले पाहुणे, त्यांच्याकडे नीट आस्वाद घ्या. आणि परत जेव्हा तुम्ही मोठा आवरायला येता त्यावेळेस कढईतलं तेल 150 पर्यंत आलं असतं, हे तुमच्या कावळ्यावर ठेवा आणि सगळी कढई रिकामी करायच्या. आणि मग दुसऱ्या दिवशीपासून भाजी फोडणीला वापरू शकता. अच्छा, हे मस्त, हे मला माहित नव्हतं. डोसे आहेत, तुम्ही मोहन म्हणून वापरता. अच्छा. भाजी, आमटीला, फोडणीला, पिठामध्ये, सगळ्याला तेल वापरून टाकायचं, ठेवायचं कसं कशाला. बर, वा वा वा. आम्ही स्वतःही प्रयोग करून मग सांगितलं. सांगतोय, हक्काने सांगतोय. अमेरिकेला होतो त्यावेळेस तिच्याकडे शनिवार रविवारी पार्ट्या व्हायच्या, भरपूर तळण व्हायचं, ते आम्ही गाळून द्यायचं, बाकी उरलेलं तेल आठवडाभर भाजी फोडायला. एक थेंब तेल वाया गेलेलं नाही. बरं, मला आणखीन एक काय विचारायचं होतं. मगाशी तुम्ही म्हणालात की ते फोडणीचं भांड असतं त्याच्यामध्ये नाही टाकायचं. नाही तळायचं. सो कारण त्याच्यात तळलं तर तुमचं अर्धा वाटी पण तेल त्याच्यात नसतं. एक तर मग त्याच्यामुळे वेळ पण जास्त लागतो आणि ते तेल पुरेसं नसतं त्याला, म्हणजे ह्याचा परिणाम त्याला होणार नाही. त्याचा जो इफेक्ट आपल्याला हवा आहे तो मिळणार नाही तुम्हाला. कारण तळण्याचं असं आहे ना, सॉरी टू इंटरव्ह्यू, की जितकं चांगलं मोठा गाणा घ्याल आणि जास्ती क्वांटिटी घेईल, तुम्हाला कमी गॅसवर आणि कमी वेळात तळण करता येतं, चांगलं करता येतं. मोठं तळण घेतलं की तुम्हाला चांगलं व्यवस्थित प्रत्येकाला जागा मिळते. ते लोकलच्या डब्यामध्ये बसण्यासाठी नाही भजी टाकतात, त्यांना जागा मिळत नाही. त्याच्यामुळे तळण चांगलं होतं, त्याचा रंग सगळा चांगला येतो आणि लवकर कमी वेळात काम होतं. आणि फोडणीमध्ये वाटीत ह्याच्यासाठी की एक भजा तुम्हाला तळायला लागेल, कढईमध्ये 4-5 एकत्र तळली जातात. नाही, ते बरोबर आहे. मला काय विचारायचं होतं, कधी कधी ना काही भाज्यांना जास्त तेल लागतं
भाजी करताना त्याच्यामध्ये घातलेलं नाही ना चालणार? हे फक्त तळण्यासाठी डीप फ्राईंगसाठी, ओनली फॉर डीप फ्राईंग, नो शॅलो फ्राईंग ऑल्सो. अच्छा, डीप फ्राईंग. अच्छा. आता तुम्ही प्रश्न चांगला विचारला की ओनली डीप फ्राईंग नाही, ह्याचा आणखी खूप चांगला उपयोग आहे. याचं संशोधन म्हणजे याचं तेलासाठी जो जे संशोधन आहे ते बर्नार्ड फ्रीडन म्हणून सायंटिस्टनी 73 मध्ये अमेरिकेत केलं. त्याची त्यांनी सगळ्या देशाकडून पेटंट घेतलेली वापरायची. पण दुसरं एक संशोधन जे आहे जे आता आपल्याकडे जास्ती उपयोगी ते मॅडमने केले, त्यात सांगतील त्याबद्दल तुम्हाला. मी असंच एकदा लोणी ठेवलं तापायला आणि तिथे अर्धा तास लागतो. आपण घरी माझं 10 दिवसाचं लोणी असतं, त्याचं तूप करायला अर्धा तास तरी लागतो. मी म्हटलं एकदा हे टाकून तर बघूया काय होतंय म्हणून मी 1 चमचा टाकून पाहिलं. तर खरंच तेल खूप लवकर झालं. आणि मुख्य म्हणजे ते बेरीचं काय करायचं हा प्रश्न असतो. खायचं तर नाही आहे, कारण नाही तर काही लोकांना साखर घालून खायला आवडतं, पण आम्हाला ते म्हणून बेरीचं काय करायचं हा प्रश्न होता. पण तो प्रश्न ऑटोमॅटिकली सॉल्व्ह झाला. कसा? की फ्राय पावडरनी तूप कडवल्यामुळे बेरीच निघत नाही. आणि इमिजिएट तुम्ही जर इकडे गॅस बंद करायचा आणि ह्याच्यातून तूप गाळून घेतलं तर बेरी नाही होत. 1 गो मध्ये कढाई स्वच्छ होऊन जाते. अच्छा. म्हणून बाई खुश असते आमची साफ करायला, कारण तिला मेहनतच नाही करावी लागत. नाहीतर बिना फ्राय पावडरचं तूप तर करू शकतो, त्याच्यात काही प्रश्न नाही आहे. पण त्याच्यामध्ये बेरी खूप चिपकते. मग तुम्हाला परत गरम पाणी करा, गाळून घ्या, मग बाईला ते घासावं लागतं, हे सगळं करावं लागतं. या प्रोसेसमध्ये अजिबात काही त्रास होत नाही. 1 गो मध्ये कढाई एकदम साफ होऊन जाते. किंवा ती बेरी खा मग वजन वाढवा. हो, म्हणून आम्ही खात नाही. बेरी तूप नॉर्मली काय करतात लोक, तूप पडल्यानंतर थोड्या वेळ निवायला ठेवतात आणि मग वरवरचं गाळून घेतात. त्यावेळेपर्यंत काय थोडं तूप बेरीमध्ये शिजून जातं. आता कसं आपण करायचं की तूप कढवायला ठेवायचं एका साईडला आणि ज्या बरणीत तुम्हाला साठवायचं आहे त्याच्यावरती हा फिल्टर ठेवायचं. जसं तुम्हाला कळलं की तूप तयार झालंय, काय लोकांना थोडा रंग दिसतो किंवा बुडबुडे बंद झाले, गॅस बंद करायचा, सणशी उचलायची आणि ते पातेलं पूर्ण रिकामं करायचं 100%. तर थेंबन थेंब तुपाची रिकव्हरी होते, बेरी कोरडी निघते. वा वा वा. हे अर्धा पाऊण वाटी तूप जास्त मिळतं ह्या प्रोसेस. म्हणजे हा हिचं संशोधन आहे आणि खूप बायका जास्ती करून तुपासाठी वापरतात. आणि आता कौतुकाने त्या घी मेकर म्हणतात त्याला. घी मेकर नाव द्या, घी मेकर नाव द्या. असे खूप आम्हाला फोन येतात की आम्ही याला फ्राय पावडर म्हणू नका, घी मेकर म्हणा. आता आम्ही एक केलं की हिनी हे संशोधन केल्यानंतर आम्ही आमच्याचवर विश्वास नाही ठेवला. आम्ही 2-3 प्रसिद्ध शेफ्सकडे हे दिलं की तुम्ही वापरून बघा तुपासाठी, आणि सगळ्यांनी A1 रिपोर्ट दिला. लॅबोरेटरीतनं पण करून बघितलं आम्ही, तर त्यांनी पण बघितलं की हे व्यवस्थित चांगलं आहे. त्याचा मुख्य म्हणजे वास चांगला येतो. तो आपल्याला खास खमंग वास पाहिजे तुपाचा, तो छान येतोय. अच्छा. त्यामुळे आता बऱ्याच बायका ह्याच्यासाठी व्यवस्थित वापरतात. काही 2-3 डेलीज पण वापरतात आणि चांगला फायदा होतो. ओके. सो डीप फ्राईंग साठी, शॅलो फ्राईंग साठी नाही, किंवा भाज्यांमध्ये नाही घालायचं. भाज्यांमध्ये जी फोडणी देतो त्याच्यासाठी नाही वापरायचं. पण गाळलेलं तेल वापरायचंय. गाळलेलं तेल वापरू शकतो. ते उलट जास्त सीझन होतं म्हणून खूप चांगलं लागतं. ओके ओके, मस्त. पण बरं झालं मी तुम्हाला आता विचारलं म्हणून, नाहीतर तुम्ही हे जे किट देता त्याच्या मागे माहिती असते, तो पेपर असतो त्याच्यामध्ये माहिती सगळी असते. पण तुमच्याकडून आता खूप जास्त इन्फॉर्मेशन कळली जी त्या पेपरमध्ये सुद्धा नाही आहे. वा, कमाल. गरम तेलामध्ये आपण जेव्हा एखादा पदार्थ तळतो तर त्यावेळी फ्राय पावडर साधारण अर्धा लिटर जर तेल असेल तर त्यामध्ये एक छोटासा चमचासुद्धा दिलेला आहे. त्याने अर्धा चमचा पावडर आपल्याला यामध्ये घालायचं. हिला असं मिसळून द्यायचं तेलात आणि ती खाली बसेल. आणि खाली बसल्यानंतर तिचं काम सुरू होईल. स्टेबिलायझरचं काम करते, त्याच्यामुळे इंधन कमी लागेल, खूप जास्त जाळ होणार नाही, धूर कमी येईल. आणि मुख्य गोष्ट म्हणजे याच्यात एखादा पदार्थ आपण तळतो तर तो पदार्थ तेल शोषून घेतो की नाही, किंवा तेल त्याला लागून येतं. तर तो पदार्थ समजा 3 ग्राम तेल वर आणत असेल, फ्राय पावडर वापरल्याने ते 1 ते 1.5 ग्राम कमी होईल. म्हणजे 50% तेलाचं प्रमाण तुमच्या शरीरात जे जातं एक्सेस ते कमी होईल. आता आपली कणिकही मळल्या गेलेली आहे आणि पुऱ्या तळण्याची वेळ झालेली आहे. या अमेरिकन कंपनीला तुम्ही विश्वास कसा दिलात की ह्या त्यांच्या प्रॉडक्टचा इथे आपल्याकडे खप होईल म्हणून, आणि त्यांनी मान्यता कशी दिली? हे मुख्य म्हणजे काय होतं की त्या लोकांना त्यांचा जो व्यवसाय आहे ते लोक सायंटिस्ट मनोवृत्तीचे
खूप कमर्शियल त्यांचं आउटलुक नाही होतं तेव्हा, ॲटलिस्ट तेव्हा तरी नक्कीच नव्हतं. त्यामुळे त्यांना इंटरेस्ट हा होता की याचं फायदे कसे आहेत फिजिकली, केमिकली आणि सेव्हिंगसाठी. तर कमर्शियल माइंड होतं की जगभर पोहोचवायचं. ते अमेरिकेमध्ये खूप मार्केट आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण अमेरिकेत आपल्यापेक्षा 6 पट तेलाचं कन्झम्पशन आहे. आपण जर माणशी 1 किलो तेल घेतो तिकडे 6 किलोचं कन्झम्पशन. जवळजवळ प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्ट फ्राय होते. त्याच्यामुळे त्यांना तिथेच इतकं मार्केट आहे की त्यांच्या लिमिटेड मॅनपॉवरनी त्यांना अमेरिका, जास्तीत जास्त कॅनडा, मेक्सिको इतकं कव्हर करणं झालं. त्यांना भारत देशामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल की आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो त्यांना भारताविषयी अतिशय कमी माहिती होती. म्हणजे अतिशयोक्ती नाही आहे पण दे स्टील कन्सिडर इंडिया एज अ लँड ऑफ टायगर्स अँड स्नेक्स. त्यामुळे तेव्हा जेव्हा आम्ही सगळ्यांना सगळं सांगितलं, मी गेलो तिथे लवकर, असं आश्चर्य वाटतं की हाऊ डिड यू कम इज सो फास्ट. आणि मग त्यांना सगळं सांगितलं आम्ही की इतकं आमच्या इथे कन्झम्पशन होतं. प्रत्येक आपल्या जसं 1200पासून 12पर्यंत तळलेले पदार्थ असतातच, सणवारी असतो, सगळ्या वेळा असतात. तेव्हा त्यांना सांगितलं, ते म्हणे तुम्ही करताल तर मला काही प्रॉब्लेम नाही. पण त्यांना ह्या मार्केटचं कॉम्पिटिशन वाटलंच नाही ना की आणखी कोणी घेईल. मग ते म्हणतात आम्हाला पुष्कळजणांनी मला सांगितलं की तुम्ही साऊथ ईस्ट एशियाचं मार्केट घ्यायचं असेल, पूर्ण सौदीचं मार्केट घ्यायचं असेल, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. मिडल ईस्टचं आता आम्हीच कमी उडतो की सगळ्या ठिकाणी जायला पाहिजे आम्हाला, अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. आत्ताच आम्ही बेस केली. आणि तुम्ही जो मगाशी प्रश्न विचारला की अजूनही सगळ्यांच्या मनामध्ये, मग तो अगदी मोठ्यातला मोठा ब्रँड असो किंवा कुठली गृहिणी असो चाळीतली, हे जे होतं ना की हे खाण्यातलं घर घालायचं आहे तर नको रे बाबा असं पुष्कळदा होतं. कित्येकदा काय होतं एकदम कळतं पण वळत नाही असा प्रकार होता लोकांना. तीच फक्त आमची याच्यातली अडचण आहे ग्रो होण्यासाठी. आणि प्रयत्न करतोय काय ना तुमच्यासारख्यांनी मोठं तुमच्या काही गेस्टने जर सांगितलं मी वापरलाय चांगलं वाटलं की विश्वास वाढला की मी आणखी जाऊ शकतो. त्यांचा विश्वास 100% आहे अमेरिकनच्या कंपनीचा, पण इथे विश्वास यायला वेळ लागतोय. ही याच्यातली कल्पना आहे. तिथे तर सर्रास सगळ्या हॉटेल्स रेस्टॉरंटमध्ये खुश आहेत एकदम. खूप मोठ्या प्रमाणात तिकडे विक्री होते आणि त्यांना तेच सांभाळणं खूप आहे. त्यामुळे त्यांना दुसरे लोक हवेत दुसरं सामान, त्यामुळे त्यांना तशी अडचण आली नाही. घ्यायला कन्व्हिन्स करण्याची जरूर पडली. त्यांना आमचं लवकर येणं, आमचं स्वतःचं सांगणं हेच आवडलं. त्यामुळे तुम्ही करा. कधी कधी आम्हालाच वाटतं की आम्ही त्यांना ते पूर्णतः न्याय दिला नाही, अजून आपण प्रोडक्ट पुष्कळ नेलं पाहिजे पुढे. करतोय प्रयत्न आम्ही, होईल ते. आणि कुठले कुठले ब्रँड्स तुमच्या बरोबर आहेत? सगळे तुम्ही नावाचे प्रत्येक ब्रँड मिळू शकता प्रत्येकाने. म्हणजे तुम्ही अगदी हलवाई नाव आहे मोठं तर काका हलवाई आहे. चितळ्यांचे बरेच प्रोडक्ट्स आहेत फ्राय बनवतात. नंतर हल्दीराम्स आहेत, त्यांचं बिकाजी म्हणून एक मोठा ब्रँड आहे राजस्थानमध्ये, ते वापरतात. तुम्हाला अशा वाटलं साऊथमध्ये पेरंबूर श्रीनिवासन म्हणून एक कंपनी, त्यांची 10-12 आउटलेट्स आहेत मोठे, ते लोक रेग्युलरली घेतात. काही वर्षी प्रशांत कौंदने वापरलाय, गौरवच्या दुकानामध्ये वापरलेला आहे. गौरवचे सगळे आउटलेट्स वापरतात. सो म्हणजे मला असं म्हणायचंय की जे लोक आपल्या घरातल्या किचन मध्ये वापरायला हे घाबरतायत ते ऑलरेडी पॅक्ड प्रोडक्ट मध्ये ते कन्झ्युम करतातच आहेत. बरोबर बोलत, अक्षरशः खरंच अगदी गोष्ट आहे, बरोबर अशी गोष्ट आहे की तुम्ही पॅक्ड प्रोडक्ट जे आहेत त्याच्यामध्ये ते वापरलं जातंय, ते तुमच्या पोटात जातंय, पण अजून तुमच्या किचन मध्ये ते येत नाहीये. सो ते लवकरात लवकर आलं पाहिजे प्रत्येकाने. आणि म्हणजे यांना चवीमध्ये फरक पडतो, त्याचं लाईफ वाढतं, शेल्फ लाईफ. पुष्कळ जे लोक पॅकेज फूड्स होतं ना त्यांना महत्वाचं कारण म्हणजे जरूरत हे असते की 6 महिने 9 महिनेपर्यंत टिकलं पाहिजे. तर बिकानेरमधली कंपनी होती, त्यांना सारख्या त्यांच्या कंप्लेंट्स यायच्या मेक्सिको किंवा कॅनडा इकडून लांबून, तिथे शिपिंगला वेळ लागतो आणि खूप वेळ जातो. म्हणजे फायनली माणसाने खाण्यापर्यंत त्यांना रेग्युलर कंप्लेंट्स यायच्या मैद्याच्या प्रोडक्ट्समधून खास. ते एकदा 12 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी मला भेटले, त्यांनी सांगितलं असं असं कारण आहे. म्हटले वापरून मग मला फायदा होईल. आजतागायत त्यांना एकही कंप्लेंट आलेली नाही आहे. त्यांचं सर्टिफिकेट आपल्याकडे की फ्रायपॉड वापरल्यामुळे आमचे सगळे वापरच दूर. पण आता बरेच लोक पण असे कॉन्टॅक्ट करतात आम्हाला की ज्यांना असा प्रॉब्लेम आहे की पदार्थ लवकर शेल्फ लाईफ त्यांचं कमी होतं किंवा वास यायला लागतो, तर ते आम्हाला कॉन्टॅक्ट करतात आणि वापरायला सुरुवात करतात कमर्शियली. म्हणजे घरगुती पण बायका करतात
मग मला असं वाटतंय की जरी आपण फ्राईंग केलं नाही याच्यामध्ये, पण जे आता सपोज फ्रीजमध्ये आपण 1-2 दिवस भाज्या कधी कधी करून ठेवतो, किंवा मला सुद्धा लेखासाठी मी 2 दिवस नसेन तर 2 दिवसाच्या भाज्या मी करून ठेवते, पण एक कुठेतरी म्हणजे कामावरती असताना ती भाजी नीट राहिली असेल ना, अशी दागदुग असते, तर मग जर का 1 लिटरचं तेल असेल, त्याच्यामध्ये हे 2 चमचे टाकले, ते गार करून जर का गाळून जर का ते ठेवून दिलं आणि ते वापरलं, तर मे बी आपल्या भाज्या जास्ती टिकतील. नाही सांगू शकत. इफेक्ट काही होणार नाही. तेल चांगलं आहे त्याच्यामुळे भाज्या चांगल्या राहू शकतात. हा एक नवीन प्रकार आहे, म्हणजे करून बघायला हरकत नाही. अजिबात हरकत उद्योग कोणी नाही. करतील का तर चांगलं आहे ते. मी करेन. तुम्हाला एक अनुभव सांगतो मी, की काही लोक लोणची बनवतात, तर लोणची काही वेळेला खराब होतात, ती तेलामुळे होतात. तर त्या गृहस्थांनी आम्हाला न विचारता त्यांनी ते लोणच्यातच टाकून ठेवलं हे, आणि त्याच्या लक्षात आलं, जसं हिलाही चांगला शोध लागला तर त्यांना पण लक्षात आलं की याच्यामुळे लोणची खराबच नाही होत. ते लोक वापरायला लागले. आताही काही लोक वापरतात, आणि ते काय करतात की जे लोणच्यात तेल घालायचं आहे ते उकळतात, त्यात पावडर टाकतात, गाळून घेतात, आणि मग ते लोणच्याला जातात. एक्झॅक्टली तुम्ही म्हणता तसं करू शकतो आपण, काही करून बघायला काय हरकत हरकत आहे ना? काहीच नाही, कारण तेल तर चांगलंच राहणार आहे. तेल जास्त चांगलं सीझन होईल, त्याच्यामुळे भाजीवरती त्याचा कसा परिणाम होईल केल्याशिवाय आपल्याला नाही कळणार. करून बघायला काहीच हरकत नाही. नवीन प्रकार, नवीन आयडिया. पाण्याचा सगळ्यात चांगला उपयोग जो आहे तो तुपासाठी अप्रतिम आहे, कारण गॅस वाचतो, तूप चांगलं मिळतं, जास्त मिळतं. आणि तूप हे म्हणजे कृष्णाने सांगितलंय की कर्ज काढा पण तूप हे कलियुगातलं अमृत आहे. ते जर प्रत्येकाने घरोघरी केलं तर आम्हाला खूप चांगलं वाटेल, कारण चांगली सवय लागेल ते सगळ्यांना. विदेशी कंपन्यांबरोबर टायअप करायचं म्हणजे जरा म्हणजे सुरुवातीला तुम्हाला थोडं टेन्शन आलंच असेल, कारण त्यांचे रूल्स रेग्युलेशन्स काय, त्यांचे टर्म्स अँड कंडिशन्स काय, किंवा ते जमेल का एका मराठी कुटुंबाला एक एवढ्या मोठ्या कंपनीबरोबर हे सगळं जुळून येईल का, अशी भीती होती का, आणि ते कसं झालं म्हणजे सगळं? अजिबात अशी भीती नव्हती, कारण त्यांचं डीलिंग इतकं स्मूथली आणि छान झालं, आणि त्यांनी कुठल्याही अटी ठेवल्या नाहीत आम्हाला. त्यांनी फक्त म्हटलं तुम्ही घ्या आणि तिकडे काय विकायचं ते विका. पण मग पूर्ण आम्हाला स्वातंत्र्य दिलं की ह्याच्या बाबतीत कोणाचाही इंटरफिअरन्स नव्हता. आम्ही स्वतःच सगळं इथे सेट केलंय, आणि त्यांच्याकडनं कुठलीच काही, उलटे ते लोक व्हिजिटला आले ना की त्यांना खूप छान वाटायचं की तुम्ही एवढं काम करताय म्हणून. मग त्यांना 1-2 आपल्या फॅक्टरीज वगैरे आम्ही व्हिजिट करवल्या होत्या त्यांना, स्वित्झर्लंडहून यांचे जे ओनर्स यायचे ते. त्याच्यामुळे काहीच अटीबिटी ठेवल्या नाही, आणि त्यांच्याशी डीलिंग अजिबात त्रासदायक अजिबातच झालं नाही. स्मूथली झालं, पॉझिटिव्हली झालं. आणि किंवा म्हणजे अमुक 1 लाखाचा माल घ्यायला नाही असं नाही, अशी काहीच अट नाही ठेवली त्यांनी, अजिबातच नाही की एवढ्या माल घ्यायला पाहिजे अशी पण अट नाही ठेवली त्यांनी. तुम्हाला पाहिजे तेवढं घ्या आणि तेवढं पेमेंट करा. पण आम्हाला त्याच्यामुळे 3 महिन्याची मुदत मिळते. 3 महिन्याचे पेमेंट, त्यांच्याकडनं काहीच त्रास नाही आम्हाला. प्रॉब्लेम सगळा आपला इथे आहे, बँकेचं पेमेंट करायला याला सगळीकडेच प्रॉब्लेम आहे. पेपरवर्क खूप करावता तिकडे, तो एक त्रास आहे म्हणजे इथल्या पेमेंटचा जास्त. तिकडनं त्यांच्याकडनं अजिबातच नाही. त्यांचा फॉलोअप सुद्धा येत नाही, रिमाइंडर सुद्धा येत नाही पेमेंटचं. तुम्हाला सतत तिथे जायला लागतं? नाही असं इनिशियली 1-2दा जावं लागलं. त्यांनी आम्हाला म्हणजे सेलिंग कसं करायचं दाखवण्यासाठी कमर्शियली 1-2 ह्याला बोलवलं होतं त्यांच्या एक्झिबिशन्सला. तेव्हा आम्ही दोघेही गेलो होतो, आणि हिचा खूप सगळ्यांशी चांगला रॅपो झाला होता तेव्हा. म्हणजे प्रोप्रायटर म्हणून ते, आणि बाई काम धंदा करते म्हणून त्यांना आणखी अप्रूव्ह होतं. आणि इन्सिडेंटली त्यांची पण मिसेस काम करायची, म्हणजे मिस्टर फ्रेडमन आणि त्यांची वाईफ, त्यांचा चांगला रॅपो झाला होता. खूप घरेलू वातावरण वाटायचं अगदी, खूपच छान. आणि ते सगळे मैत्रीपूर्ण वागतात, म्हणजे असं काही तुम्ही जे नॉर्मल ट्रॅडिशनली अमेरिकन म्हणतायत ना, मला वाटतं शी इज मोर डिसिप्लिन दॅन दोज अमेरिकन. त्यामुळे तिलाही काय अडचण नाही, सगळ्या गोष्टी वेळेवर जातात, आपल्याकडनं पाहिजे खूप फ्रेंडली वातावरणात राहतात. अजूनही खूप गेलो तर वेलकम करून खूप जवळ आनंदाने राहतात एकदम. त्याच्यामुळे मला पण डील करायला काही इंग्लिश बोलायला काही अडचण नाही आहे, कारण ते समजून घेतात सगळ्या गोष्टी आपल्याकडनं. डिनरला नेतात ते लोक. आम्ही गेलो की एकदा तरी डिनरला किंवा लंचला भेटतोच. गेल्या वर्षी आम्ही परत गेलो होतो, तर तेव्हा आता त्याचं ऑफिस तिकडून शिफ्ट झालंय, तर दुसऱ्या आठवड्यात त्यांनी पूर्ण व्यवस्था केली, एअर फेअर्स, आणखीन हॉटेल सगळं अरेंजमेंट केलं, पूर्ण वेळ ड्राईव्ह करून सगळ्या फॅक्टरीज मध्ये दाखवून आला. वाव, सो प्रोफेशनल. खूप छान राहतात ते लोक. म्हणजे आपल्याकडे जी इमेज आहे, तुम्ही जेवढे कराल तेवढे द्या,
आणि आता तुम्ही म्हणालात की इतर देशांमध्ये सुद्धा तुम्ही प्रयत्न करणार आहात या आमच्या मिडल ईस्ट मध्ये बांगलादेशला वगैरे जातं. पाकिस्तानमध्ये एकदा गेलो होतो, पण मग तिकडे वातावरण नंतर खराब झालं आणि उगाच म्हटलं आपल्याला फॉलोअप करून आम्हाला वाटलं तिकडे कोणाचा देऊ नये, पण बाकी मिडल ईस्टला चांगला स्कोप आहे तिकडे जाता साऊथ आमचं ईस्ट नेहमी. एशियाला आहे. आता हळूहळू करूया आम्ही ते पण, नक्कीच करू. सो जेव्हा तुम्ही हळूहळू प्रयत्न करायला प्रवास कराल त्यासाठी एक गिफ्ट आहे तुमच्यासाठी. सो ब्रँडचं नाव आहे चेरी पिक आणि निशांत दादा आवळे यांचा हा ब्रँड आहे. आवळे हो, ठेवू मी खाली. खूप स्टर्डी केबिन बॅग्स आहेत त्यांच्या. छान आहे एकदम. हां, म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठ्या बॅग्स पण असतात त्यांच्याकडे आणि या सगळ्या बॅग्सवर त्यांनी 35% डिस्काउंट ठेवलंय फक्त आपल्या दिल के करीबच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी. लाईट वेट वाटते चांगली. मस्त एकदम छान आणि खूप स्टर्डी आहे. सर्दी आहे, छान आहे एकदम. हे खूप दिवसापासून पाहत होतो चेरी पिक. आता आम्ही US ला जाताना घ्यायची होती, पण प्रभादेवीला त्यांचा फक्त आउटलेट आहे, तर तिथे जाणं काही शक्य झालं नाही. आणि आजकाल जेवण चालावं खूप लागतं, त्यामुळे इतकी लाईट बॅग असेल ट्रॅव्हलिंग बॅग, केबिन बॅग, ते चांगली आहे. येस आणि ह्याला 4 व्हील्स आहेत, खूपच ते कन्व्हिनियंट पडतं. छान. तुम्ही दोघंही हा व्यवसाय सांभाळता, सो सगळ्या जबाबदाऱ्या किंवा हे सगळं वाटून घेतलंय का तुम्ही? हो, ते कमर्शियली सेलिंग बघतात आणि मी रिटेल सेलिंग बघते. अच्छा अच्छा. असं वाटून घेतलंय, कारण कमर्शियलला विजिट्स खूप असतात आणि रिटेलला तर घरी बसूनच कॉन्टॅक्ट करायचे असतात, ते मी सांभाळते. कमर्शियलला व्हिजिट करायला ते जातात. अच्छा. आणि त्यांची बॅकग्राऊंड मगाशी तुम्ही सांगितले. हा व्यवसाय सुरू करायच्या आधी तुम्ही काय करायचा ताई? मी ट्युशन्स करत होते, घरगुती सगळ्या रोज ट्युशन्स, कारण यांचं म्हणणं होतं नोकरीसाठी बाहेर पडायचं नाही आहे. मग मुली जशा मोठ्या होत गेल्या ना, तसं ट्युशन्स मी वाढवत गेले आणि आता मुलींची शिक्षण संपली, आता ट्युशन्स बंद. अच्छा. पण मी सोशल वर्क पण खूप केलंय. सोशली सगळ्यांना मदत करणं, हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं. इकडे मी आनंद नाडकर्णी आहेत, त्यांच्याबरोबर 10 वर्ष काम केलंय. अरे वा. ॲज अ काउन्सिलर. आणि अत्रेकट्टा म्हणून एक मुक्त व्यासपीठ आहे, ते इथे सेट केलं होतं, 10 वर्ष झाले होते. अच्छा. असं सोशल वर्क खूप वा करते. वा, मस्त. मी ऍड करू का थोडंसं? हो, सांगा ना. त्यांनी सगळ्यात मोठं काम केलं की संसार सांभाळला. ते काय, इट्स अ थँकलेस जॉब. दोन्ही मुलींचं शिक्षण घरी, आणि आमचं मोठा जॉईंट फॅमिली आहे. कुळाच्या भरपूर आहेत, गणपती, नवरात्र, सगळे काही ना काही प्रोग्राम्स. त्यामुळे ते सगळं तिने एकटीने मॅनेज केलं. मला सगळ्या जॉबमध्ये टुरिंग करावं लागायचं, त्यामुळे घरातलं सगळं काम, म्हणजे मी आतापर्यंत 13 जॉब्स चेंज केले आणि 12 घरं बदलली आम्ही. सगळे अरेंजमेंट ह्या करायची पूर्ण. म्हणजे मी आतापर्यंत कधी रेशन कार्ड आणलं नाही, कधी गॅसचं काही केलेलं नाही, आणि मुलींची ऍडमिशन, त्यांचे काय PTA मीटिंग्स वगैरे सगळं ते करायचे. मला माहिती नव्हतं बाजारभावाचा काय. त्यांना कित्येक गोष्टी खरंच माहिती नव्हत्या, कारण सकाळी 8ला जायचं, रात्री 8ला यायचं, परत सकाळी जायचं यायचं, आणि टुरिंग जॉब, 10-10 दिवस घरात नसायचे ते. त्याच्यामुळे काहीच खरंच काही त्यांना घरातलं माहिती नव्हतं. बँक कुठे आहे, शाळेत काय, काही माहिती नसायचं, कारण जॉब तसा होता ना. त्याच्यामुळे भरपूर केलेलं. आणि कराडी ब्राह्मण संघाची ती कार्यवाह होती इथल्या, चित्मा आपल्याची, आमच्या संघाची. आम्ही कराडे ब्राह्मण. माहिती आहे, तळवळकर म्हणजे कराडे माहिती आहे. आम्ही करकरे, आपण कराडे. आता तो संघ आणखी मोठा झालाय, पण हिने पुष्कळ त्याला फाउंडेशनचं काम केलेलं. आणि आता ट्युशन्स वगैरे बंद झाले आहेत, त्याच्यामुळे मी बंद केल्या. म्हणजे आता काही तसं जरूर नाही आहे कोणाला शिकवायची, माझ्या आसपास पण कोण नाही आहे. तर मी आता संस्कृती संवर्धन म्हणून संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानचं काम करते. ते 4थी ते 8वी ह्याच्यात रामायण, महाभारत, क्रांतिगाथा अशा 5 विषयांच्या 5 परीक्षा घेतो आम्ही, आणि त्याचं काम करते. त्याची आता मी उपाध्यक्ष आहे. वा वा, ते सुंदर आहे. ते शाळांशी कनेक्टच आहे, म्हणजे माझंच फील्ड पुढे प्रगल्भ केलंय. अच्छा, नाईस. पण तुमचं जे विजन होतं या प्रॉडक्ट बद्दलचं, तिथपर्यंत तुम्ही पोहोचलात सगळ्या लोकांपर्यंत? नाही, अजून नाही पोहोचलोय, अजून नाही पोहोचलोय. प्रयत्न चालू आहेत, पण तेवढं पोच होत नाहीये, कारण थोडा प्रॉडक्टचा रेजिस्टन्स आहे आपल्याकडे. तो एकदा निघाला पाहिजे, आणि तो मला वाटतं थोडंसं असं वारंवार पाहू एकीने वापरलं, मग तुम्हाला काय नाही, तुमचं ऐकून आणखी 10 लोक घेतील, असं होईल ते.
आणि बायकांचा जास्त विश्वास येतो. आम्ही त्यांना बघितलेलं पण नसतं, कुठनं फोन येतात, आम्ही कुरिअरनी पाठवतो, ते समजवायची पण गरज नसते. ते लोक समजतात, वापरतात आणि फीडबॅक देतात की खूप छान प्रॉडक्ट आहे आणि रिसेल परत होत आहे, म्हणजे खरंच प्रॉडक्ट त्यांना जमतंय. आणि माउथ पब्लिसिटीने आम्ही सगळ्यांना ऑफर देत असतो की कोणाला ह्याच्यावर काम करायचं असेल तर करा. मग त्या बायका करतात आहेत, म्हणजे असं, कारण ह्याच्यात इन्व्हेस्टमेंट वगैरे खूप नाही घेत आम्ही. नुसत्या बाटल्या घ्यायच्या आणि विकायचं, संपल्या की परत यायचं, परत घेऊन जायचं असं, आणि कमिशन चांगली देतो. त्याच्यामुळे खूप बायका घरोघरी घरात बसून हे काम करतात आहेत, आनंदाने काम करतात आहेत. पण अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा, खूप पोचायचा आहे. आणि आमची तर विजन अशी आहे की जसं मीठ घराघरात जरुरी आहे किंवा हिंग घराघरात जरुरी आहे, तसं हे फ्राय पावडर घराघरात असलं पाहिजे, वापरलं गेलं पाहिजे. आधीमध्ये 3-4 महिन्यामध्ये एकदा ही प्रोडक्ट आलं पाहिजे, अशी इच्छा आहे आमची. बरोबर. आणि फार एक्सपेन्सिव्ह सुद्धा नाही आहे. नाही आहे. आम्ही वाढवलीच नाही, किती 5-6 वर्ष झाली आम्ही किंमतच नाही वाढवली अजून. कारण बायका ह्याच्या एवढ्या घेतात नाही, प्रदर्शनात आम्हाला कळतं, ते म्हणतात आम्हाला अजून कमी करून द्या. म्हटलं नाही, घ्यायचं तर एवढंच घ्यायचं. आणि स्टाफ किती माणसांचा आहे तुमचा? आमच्याकडे आम्ही स्टाफ तर 3-4 जण आहेत, पण आम्ही एजंट सगळे काही ठिकाणी. आणि हे जे रिटेल आहे त्याची इच्छा अशी की बायकांच्या जिव्हाळ्याचा विषय हा, म्हणजे तळतानाचा त्रास जो पूर्वी व्हायचा तो बायकांनाच होतो, तर त्यांच्या जिव्हाळ्याची वस्तू आहे ती त्यांच्यातर्फे गेली तर जास्ती चांगले आहेत. आम्ही रिसेलर्स अपॉइंट करायच्या प्रयत्नात आहे. प्रत्येक विभागामध्ये एक कोणी रिसेल करा. आजकाल व्हॉट्सअपमुळे सगळ्यांचे कॉन्टॅक्ट असतात, तर कोणी बोरिवलीत काम करतंय, कोणी अंधेरीत करतंय, कोणी पुण्यामध्ये तुमच्या ठिकाणी करताय, नाशिकला आहे. अशा जर रिसेलर्स वाढल्या कोकणात आहे तर त्यांच्या हातात 2 पैसे येतील. आता पैशाचीच गरज हे म्हणून नाही, पण एक चांगली सवय लवकर स्प्रेड अवेअरनेस क्रिएट करतात. काही लोकांना हे पटतं, अवेअरनेस क्रिएट झाला पाहिजे तब्येतीसाठी म्हणा, किंवा हार्ट पेशंट्सना सांगतात तेल बंद, तर ते करायची गरज नाही आहे. तुम्ही 10 दिवसातनं एक समोसा खाऊ शकता स्वतःला सॅटिस्फाय, कारण न खाण्याने जास्त त्रास होतो, त्याच्यापेक्षा खाऊन तुम्ही स्वतःला सॅटिस्फाय करा. कारण ह्याच्यातनं 10 ते 15% तेल कमी असतं, म्हणजे समोस्यामध्ये खूप फरक पडतो, वड्यामध्ये खूप फरक पडतो. त्याच्यामुळे त्याप्रमाणे हार्ट डॉक्टर सांगतात, म्हणजे आम्ही ज्यांना कॉन्टॅक्ट केलेले आहेत आणि हे पटवलेलं आहे, त्यांना सांगितलेलं आहे, ते त्यांना एक समोसा एक वडा खाऊ देतात. आणि डॉक्टर्स यांनी रिकमेंड केलेलं सांगतात की डायबिटीस पेशंट असेल एकदा केव्हा तरी घ्या, तुम्ही हे वापरून करा, म्हणजे स्ट्रेस नाही होऊ देणार, डिप्रेव्हिटी नको यायला पाहिजे. कारण डिप्राय होऊन जास्त त्रास होतो, त्याच्यापेक्षा एक खाऊन आनंदाने त्यांना काही त्रास होणार नाही असं त्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. वा. असं म्हणतात ना की मेहनत तर आपण करतो, पण त्याबरोबर नशिबाची जोड सुद्धा लागते, पण मेहनतीला काय पर्याय नाही. सो हेच सांगणारी अशी काही पुस्तकं मी तुम्हाला गिफ्ट देणार आहे. सगळ्यात आधी एक आयुष्य अनेक प्रवास, आनंदी जीवनाचं रहस्य. निलिमा अमित आपली एक अतिशय दिल के करीब मैत्रीण आहे, जी एक लाईफ कोच आहे, रेकी हिलर आहे, थीटा हिलिंग सुद्धा करते. सो तिने हे तुमच्यासाठी भेट म्हणून पाठवलंय. वा, सुंदर, मस्त, एकदम प्रिंट पण छान आहे पुस्तकाचं, छान आहे एकदम. प्रवासात वाचायची सवय आहे, त्यामुळे छान वेळ जाईल त्याच्यात, चांगलं काही शिकायला. पहिल्या पानावरती तिने काहीतरी लिहिलं असेल तुमच्यासाठी. अरे वा. वाचून दाखवा. आपल्या स्वप्नांच्या मागे लागा, कारण तेच भविष्यातील यशाचे बीज आहे. सुंदर मेसेज, खरोखर सुंदर मेसेज. हा आमचं स्वप्न आहे आणि वाटतं या हिशोबाने हे वाचलं तर नक्कीच या शब्दापर्यंत पोहोचू आम्ही. रोहन प्रकाशन आपल्याबरोबर अनेक वर्ष आहेत आणि त्यांनी तुमच्यासाठी एक खूप छान पुस्तक पाठवलं आहे, जीनियस जेम, डॉक्टर GM, डॉक्टर गंगाधर मोतीराम वारके यांचं. कार्यचरित्र. हे प्रिंट्स खूप छान आहेत ना, वाचायला खूप छान वाटतं. सुंदर सुंदर. धन्यवाद. आपल्या मोरे आणि दीपक नरवणे यांनी लिहिलेलं गुरुचरित्र तुमच्यासाठी पाठवलंय. अरे वा, मस्त. आम्ही दोघे स्वामी भक्त आहोत आणि गुरुचरित्र वाचतात पण ते रेग्युलर. कंपनीचं नाव पण त्याच्यावरच आहे, स्वामींच्या नावावर.
छान मस्त एकदम चांगला आशीर्वाद मिळाला. तुम्ही ज्या व्यवसायाशी निगडीत आहात त्यावर आधारित एक पुस्तक आहे अनुपमाताई कुलकर्णी यांचं स्वाद स्मृती म्हणून. सो आपली आई किंवा आजी Recipes. हा रेसिपीज आहेत काकी काकू या सगळ्यांच्या रेसिपीज आपण आपल्याला माहीत असतात आणि आपण घरी करून बघत असतो. सो त्याच्या मागच्या आठवणी सुद्धा आहेत आणि त्या रेसिपीज सुद्धा आहेत यात. अरे वा छान नवीन काहीतरी हा वेगळंच आहे ना. आणि नाव पण छान दिलंय स्वाद स्मृती. आम्हाला दोघांना खायला आणि खिलवायला आवडतं. अगदी वा प्रयोग करून बघू याचे नक्कीच. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. आम्हाला चांगलं म्हणजे मी हे प्रॉडक्ट वापरत होते पण त्याबद्दल खूप छान माहिती तुम्ही दिलीत आणि मला असं वाटतंय की आपल्या सगळ्या दिलके करीबच्या प्रेक्षकांना सुद्धा पटवून दिलेत तुम्ही की जसं तुम्ही म्हणालात की मीठ किंवा हिंग वगैरे जसं घरात असलं पाहिजे तशी फ्राय पावडर सुद्धा आतापासून आपल्या प्रत्येकीच्या घरात असलीच पाहिजे बरं का. फ्राय पावडर आणि मॅजिक फिल्टर. येस मॅजिक फिल्टर. हो 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 एक हो तळण्याच्या आणि तूप काढण्याच्या आधी आणि एक नंतर वापरायचं. बरोबर. कॉम्प्लिमेंट इच अदर. येस मसाल्याच्या डब्याच्या बाजूला ठेवायला पाहिजे. हां हां आणि नक्कीच. हा अक्षय एकदा घेतला की जनरली वापरत नाही, बायका नीट वापरतात, परत घ्यावा लागत नाही शक्यतो. हां हां प्रत्येकाने आणि घ्यायचा separate झाला तरी सुद्धा किमती अगदीच रिझनेबल आहेत. नाईस. जाताना माझा स्टॉक मी घेऊन जाणार आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. खूप खूप आभार. खूप छान. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज बघत राहा दिल के करीब उद्यमशील.